जर कधी तुम्ही आपले चारही वंश पाहिले, सोमवंशीय, अग्निवंशीय किंवा सूर्यवंशीय, तर याच्यामध्ये काही काही कुळांमध्ये भैरवनाथाचं स्थान दिलंय ग्रामदैवत म्हणून, संरक्षण देवता म्हणून. कारण की क्षत्रियांचं पुरुष सूक्तामध्ये सुद्धा आहे की आपल्या या समाजाचं प्रतिनिधित्व करणारं देवाच्या हातापासून क्षत्रिय तयार झाले, रक्षण करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे तर क्षत्रियांकडे. मग अशा वेळी त्या क्षत्रियांना सुद्धा रक्षण करणारं कोणीतरी दैवत असावं. म्हणून पूर्वीपासून सुद्धा ह्या आपल्या 96 कुळामध्ये भैरवाची उपासना होती. आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळी सर्वात जास्त प्रसिद्ध असलेलं मार्तंड भैरव या ठिकाणी महाराजांची श्रद्धा होती. भैरव उपासना तीच आहे. संपूर्ण महाराष्ट्राला संरक्षण करणारं दैवत म्हणजे मार्तंड भैरव आपले खंडेराय महाराज होते. आणि म्हणून त्याला महाराजांनी आपलं संरक्षण देवता मानलं. आणि तिथून तुळजापूरची भवानी ही कुलदैवत घराण्याची झाली आणि संरक्षण करता कुलदैवत म्हणून आपले जेजुरीचे खंडेराय झाले.